मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला। या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 15,000 रुपयाचे 3,000 करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवाय। ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही त्यांचे 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असा मिश्किल दम रवी राणा यांनी दिलाय। तसेच सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वाद दिला पाहिजे असं मत रवी राणा यांनी मांडलेलं आहे। मात्र या रवी राणा यांच्या वक्तव्याने खळबळ उडालेली आहे। पाहुयात ते काय म्हणाल्यात। पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3,000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं। दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 3,000 1500 जागी 3,000 रुपये केले पाहिजे। 3,000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3,000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणारच आहे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3,000 रुपये हे 1500 रुपयाचे 3,000 दिले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते लोणी धरणासारख्या? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे। कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे येतं तर घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं, पण त्याला वापस देत राहायचं तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल। हा विचार करायला पाहिजे ना आपण। नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढकं बाहेर निघतात,